नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 15 डिसेंबर वार सोमवार आणि आज आलेली आहेत सफला एकादशी. सध्या पवित्र असा मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक तिथीला एक विशेष महत्त्व दिले जाते. मार्गशीर्ष हा महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि एकादशी तिथी ही देखील भगवान विष्णूंना समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सफला एकादशीचं व्रत केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. या एकादशीमुळे सर्व प्रयत्नांना यश मिळते. असे मानले जाते की या दिवशी धार्मिक पूजा आणि काही विधी केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होतात. यामुळे त्या व्यक्तीला संपत्ती आणि जीवनात आनंद व समृद्धी मिळण्यासाठी ते खूप फायदेशीर ठरत असते. या सफला एकादशीचं व्रत केल्याने सर्व कार्यांमध्ये यश मिळते. अडलेली कामे ही पूर्ण होतात. तसेच विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने आपलं आयुष्य देखील वाढत असते. कुटुंबात सुख शांती येते आणि आर्थिक यश प्राप्त होते. धार्मिक दृष्टीने सफला एकादशी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज वर्षातील शेवटची सफला एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण 1 रुपयांचे नाणे इथे ठेवा. घरात इतका पैसा येईल की 7 पिढ्यांचे दारिद्र्य 24 तासात नष्ट होईल. लक्ष्मीच्या कृपेने घरात सुख शांती समृद्धी नांदून वर्षभर आर्थिक भरभराट होईल. तर असे हे 1 रुपयांचे नाणे कुठे ठेवायचे आहेत, हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज सफला एकादशीला संध्याकाळी करायचा आहे. सायंकाळी तुम्ही 4 वाजल्यानंतरनं अगदी रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. ज्या घरामध्ये आज सफला एकादशीला हा 1 रुपया नाण्याचा उपाय केला जाईल त्या घरातील सर्व आर्थिक समस्या या 100% दूर होतील. जर तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल, तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करून तुमच्याकडे पैसा येत आहे परंतु आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल. बऱ्याच वेळा असं होतं की जिथे आपण 5 रुपये कमवतो तिथे आपले 100 रुपये खर्च होतात. प्राप्त झालेली लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही. आलेला पैसा हा घरातून कोणत्या कारणातून निघून जातो आणि आपल्याला सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असतो. आणि म्हणून आज सफला एकादशीला हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरातील सर्व पैशांच्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतील. लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होईल. त्याचबरोबर हा उपाय केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात. जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, मग ही इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल किंवा धनप्राप्तीबद्दल असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल, पतीची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा तुमच्यावर एखादं कर्ज आहे त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्त व्हायचं असेल तर कर्जमुक्तीसाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तुमची सर्व अडलेली कामं जी आहेत तर ती सुद्धा पूर्ण होतील. उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तेलाचा दिवा लावला तरीसुद्धा चालेल. धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक कागद लागणार आहेत. पांढऱ्या रंगाचा तुम्हाला एक कागद घ्यायचा आहे. थोडीशी हळदीची पेस्ट तुम्हाला तयार करायची आहे. पाणी टाकून हळदीची पेस्ट तुम्हाला बनवायची आहे आणि यानंतर पानाच्या एका बाजूला तुम्हाला संपूर्णपणे हळद जी आहे तर ती लावून घ्यायची आहेत. यानंतर हे जे पान आहे तर हे आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे आणि ज्या साईडने तुम्ही हळद लावली आहे तर त्या हळदीवर तुम्हाला 11 अखंड तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत. कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे अखंड 11 तांदूळ तुम्हाला त्या पानावरती ठेवायचे आहेत आणि सोबतच 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे.
यानंतर आपल्याला त्या पेजची व्यवस्थितपणे घडी करायची आहेत आणि हे जे पान आहे तर हे आपल्याला आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णूंच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवायचं आहेत। विष्णूंची मूर्ती किंवा फोटो नसेल तर बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर ठेवा। तेही नसेल तर तुमच्या देवघरामध्ये कोणत्याही देवासमोर तुम्ही हे पान ठेवलं तरीसुद्धा चालेल। यानंतर तिथेच बसून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। आणि ज्या कामासाठी तुम्ही हा उपाय केला आहे तर ते तुम्हाला दोन्ही हात जोडून मला नोकरी मिळालेली आहे किंवा माझ्या मुलांची प्रगती झाली आहे, माझ्या घरातील पैशांच्या अडचणी संपलेल्या आहेत, अशी तुम्हाला वर्तमान काळामध्ये तुमची इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहेत। यानंतर 24 तास हे पेज तुम्हाला तिथेच तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे। यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी ते उचलून घ्यायचं आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे। त्या 1 रुपया नाण्यासहित तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे। वाहतं पाणी तुमच्या घराजवळ नसेल तर एखाद्या झाडाच्या मुळापाशी खड्डा करा आणि तिथे हे पान तुम्हाला पुरून टाकायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा 1 रुपया नाण्याचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। अतिशय शक्तिशाली आणि प्रभावी उपाय आहेत। हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतील। त्याचबरोबर अजून एक उपाय जो आहे तर तो तुम्ही आज सफला एकादशीला करू शकता। अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे। हा उपाय देखील तुम्ही घरातील पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी करायचा आहे। तर आज सफला एकादशीच्या दिवशी तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे। त्यानंतर त्यावर तुम्हाला एक चिमूटभर हळद ठेवायची आहे। यानंतर त्या कापडावर तुम्हाला 2 लवंगा आणि 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे। यानंतर त्याला गाठ बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि यानंतर ही पोटली घेऊन तुम्हाला भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर ही पोटली तिथे तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत आणि दोन्ही हात जोडून आपल्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत। जर हा उपाय तुम्ही श्रद्धेने आणि भक्तिभावाने केला ना तर नक्कीच 24 तासांच्या आतच चमत्कार घडेल आणि तुमच्या घरातील सर्व पैशांच्या समस्या ज्या आहेत तर त्या नक्कीच दूर होतील। घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळेल। तर हा एक उपायसुद्धा तुम्ही नक्की करा। त्याचबरोबर आज सफला एकादशीला तुमच्या घराजवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर पिंपळाच्या झाडाच्या मुळांना कच्चे दूध आणि पाणी एकत्र मिक्स करून अर्पण करा आणि यानंतर संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्या झाडाभोवती 11 प्रदक्षिणा करा। हा उपाय जर तुम्ही केला तर पितृदोष कालसर्पदोषापासून आराम मिळतो, ज्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी अडथळे दूर होतात आणि आर्थिक लाभ होतो। कारण या पिंपळ वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णूंचे निवासस्थान आहे आणि या दिवशी या झाडाला या पद्धतीने आपण दूध आणि पाणी अर्पण केले तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो। त्याचबरोबर जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे, तुम्ही अगदी ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रयत्न आणि कष्ट दोन्ही करत आहे परंतु तरीही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्हाला आज सफला एकादशीच्या दिवशी 7 किंवा 21 तुळशीची पानं घ्यायची आहेत। त्या पानांना तुम्हाला हळद लावायची आहेत आणि ही पानं भगवान विष्णूंना अर्पण करायची आहेत। ही पानं तुम्ही अर्पण केल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंची विधिवत पूजा करायची आहेत। धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला ती पानं उचलून तुमच्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायची आहेत। यामुळे जीवनात आनंद आणि शांती येते, तसेच धनधान्याची कमतरता ही राहत नाही आणि सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात। तसेच आज सफला एकादशीच्या दिवशी दानाला सुद्धा खूप महत्त्व आहे। या दिवशी दान केल्याने त्याचं दुप्पट पटीने फळ हे आपल्याला प्राप्त होते। म्हणून आज सफला एकादशी दिवशी गरजू व्यक्तींना किंवा गरीब व्यक्तीला तांदूळ, डाळ, गहू यांचे दान करावे। यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता जी आहे तर ती भासत नाही। तर अशा पद्धतीने हे काही छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते आपल्याला आज सफला एकादशीला आवर्जून करायचे आहेत। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।